पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2024 आपण बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने जातोय। गेले 3 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली। 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि आज जो चॅम्पियन संघ ठरला आहे, चॅम्पियन प्रमाणे खेळले। शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरचा संघ गेल्या वर्षी देखील चॅम्पियन ठरला होता आणि तो चॅम्पियन प्रमाणे खेळला आणि लगोपाठचं दुसरं विजेतेपद या स्पर्धेमधलं त्यांनी पटकावले, त्यांचं अभिनंदन। पण उमेलमान साईनाथ तर्नाळा या दोन संघांनी सुद्धा चांगली कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये। भली साईनाथ तर्नाळा कदाचित फायनलमध्ये प्रवेश नाही करू शकला, पण चांगला खेळ त्या संघाने देखील दाखवला। उमेलमान संघानं आगरी समाजातील गटाबंध खेळत असताना चांगला खेळ त्यांनी केला होता, त्यांचंही मनापासून अभिनंदन असणार आहे, मनपूर्वक अभिनंदन असणार आहे। आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करण्या अगोदर एक 3 असे खेळाडू, आपण बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले, पण 3 असे खेळाडू होते जे आज आपल्या याच परिसरातील आहेत, याच आपल्या वसई तालुक्यातील आहेत आणि आज त्यांनी टेनिस क्रिकेटचं नाव वर नेलेलं आहे। फार त्यांचा आम्ही नक्कीच एक छोटेखानी सन्मान करणार आहोत, कारण अशा खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये खेळणं पाटील परिवारासाठी, पाटील चषकासाठी एक मोठी अचीवमेंट होती, कारण गेल्या वर्षी देखील हे खेळाडू खेळले होते। आम्ही विनंती करील, सुमित ढेकळे आहेत, त्यानंतर विश्वनाथ जाधव आहेत आणि प्रथमेश ठाकरे, आपण तिघांना विनंती आपण प्लीज आपण व्यासपीठावरती, कारण ऑल इंडिया ओपनची स्पर्धा जे 3 खेळाडू खेळतात। प्रथमेश आपण या आणि विश्वनाथ जाधव, कारण हे असे 3 खेळाडू आहेत आज ऑल इंडिया लेवलची जी ओपनची टुर्नामेंट चालते, त्या ओपनच्या स्पर्धेमध्ये एकही स्पर्धा नसेल जिथे 3 खेळाडू आपल्या वसई तालुक्याचे आपल्या याच, भले आज जर प्रथमेश पाहिला तर वॉरेट भिवंडीचा आहे, पण खऱ्या अर्थानं जन्मभूमी वॉरेट आहे, पण कर्मभूमी ही वसई तालुक्याची आहेत। हे प्रथमेशने नक्कीच, कारण वसई तालुक्यानं फार मोठं प्रेम प्रथमेशला देखील दिले आहेत। आणि आपला धानिव गावचा खेळाडू जो विश्वनाथ जाधव आहेत, तर सुमित ढेकळे, विश्वनाथ जाधव आणि प्रथमेश ठाकरेसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। आपण या टेनिस क्रिकेटचा एक बाहुबली ज्याला म्हटलं जातं तर प्रथमेश ठाकरे आपण या, कारण पाटील परिवारा नक्कीच मनापासून आभार मानताय, कारण एक एवढी मोठी स्पर्धा सुमित आपण या खेळण्यासाठी नेहमीच येता। कारण हे असे 3 खेळाडू आहेत ज्याने आपल्या वसई तालुक्याचं नाव, या मातीचं नाव आज फार मोठे नेलेलं आहे। सुमित ढेकळे, विश्वनाथ जाधव आणि प्रथमेश ठाकरे। आज एकही स्पर्धा नाही ऑल इंडिया लेवलची ज्या स्पर्धेमध्ये 3 खेळाडू आपण खेळताना बघत नाहीयेत। या 3 खेळाडूंचा इथे सन्मान केला जातो, त्यासाठी कारण चांगलं क्रिकेट त्यांनी या मैदानावरती खेळलंय आणि आज पाटील परिवाराची स्पर्धा नक्की सुमित, विश्वनाथ, प्रथमेश आपलं मनापासून आभार आहे, कारण एवढी मोठी स्पर्धा आपण खेळण्यासाठी आपण या मैदानावरती आलात।
बॅट्समॅन अमित. सर आपण बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने जातोय. गेले 3 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या ज्या लोकांनी आपण बघतो पाटील परिवारातील प्रत्येक सदस्यांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता किंवा त्यांनी जे योगदान दिलेले आहेत. कारण ही अशी स्पर्धा होती त्याच्यावरती पाहिलं तर बाकीचे बॅनर्स नव्हते, बाकीचे फ्लॅग्स नव्हते. कारण ही स्पर्धा पाटील परिवाराने, पाटील परिवारातील पूर्वजांसाठी आणि पाटील परिवारातील प्रत्येक सदस्यांनी दिलेल्या योगदानामुळे ही स्पर्धा होती. ही खऱ्या अर्थानं पाटील परिवाराची स्पर्धा आपल्या पूर्वजांना एक पुण्यस्मरण म्हणून ही स्पर्धा आपण पाहिली होती. आपण सन्मानासाठी इथून आपण त्या अगोदर या स्पर्धेसाठी आपण ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांचा आपण सन्मान करतोय. गेले 3 दिवस जो आवाज आपण ऐकतात तो आवाज सुमधुर जावा म्हणून डीजे वादक जे आपण पाहिलं होतं तर डीजे साऊंड सर्व्हिस यांचा आपण इथे सन्मान करतोय. तर आपण एकजण या लगेच डीजे आणि त्यांना सन्मान करण्यासाठी विश्वास पाटील आहेत. गेले 3 दिवस चांगलं गाणं आपण जे डीजे वादक पाहिलंय त्यांचा इथे सन्मान. त्यानंतर ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहिली यूट्यूबवरती क्लीन अँड नीट टेलिकास्ट म्हणून नेहमीच जे चॅनलचं नाव घेतलं जात आहे. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न यूट्यूबवरती ज्यांनी केला आहे ते DBN चॅनल प्रवीण पाटील आहेत, सागर आहेत, यांचा सन्मान केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी जयेश पाटील इथे पुढे येतील. यूट्यूब DBN लाईव्ह हा सन्मान केला जातोय. DBN लाईव्हचे प्रोप्रायटर आहेत प्रवीण पाटील, धनंजय मांगेला, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. मंडप ओमकार मंडप डेकोरेटर्स कलम जे बसण्याची व्यवस्था असेल या स्टेज असेल ओमकार मंडप डेकोरेटर्स. पंकजी म्हात्रे जे ओमकार मंडप डेकोरेटर्स कलम कारण बसण्याची व्यवस्था आणि अत्यंत खेळाडू कक्ष या सर्वांची व्यवस्था त्यांनी केली. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी आपण 3 ऑफिशियल पंच पाहिले होते. त्या पंचांचा सन्मान इथे केला जाणार आहे. परशुराम पाटील पंच. गेले 3 दिवस आपण बघतोय जे ऊन वाढलं होतं त्या उन्हामध्ये सुद्धा चांगली पंच आपण पाहिले परशुराम पाटील आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी शशांक पुढे येतील. परशुराम पाटील जे पंच आपण पाहिले त्यांचा इथे सन्मान केला जातोय. नंतर दुसरे पंच जगदीश भोईर आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी जतीन पाटील आता तिसरे पंच आपले होते खलीद सय्यद. 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी आपण खलीद सय्यद जे पंच म्हणून आपण गेले 3 दिवस पाहिलं होतं. त्यानंतर समालोचक कक्षामध्ये आपण गेले 3 दिवस आमच्या समेत समालोचन केलेले आपले सभाळेचे आपले समालोचक मित्र नितीन पाटील आणि त्यांचा सन्मान इथे व्यासपीठावरती कारण गेले 3 दिवस चांगलं समालोचन आपण जयेश पाटील यांच्याकडनं ज्या विनंती करण्यात आली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन खास सफाळ्यावरनं गेले 3 दिवस चांगलं समालोचन आपण ऐकलं आहे. नितीन पाटील यांचं त्यानंतर गेले 2 दिवस नव्हती उपस्थिती पण आज त्यांनी उपस्थिती दाखवली आहेत. आमचे पापडी येथील समालोचक मित्र झहीर भाई ऑन पब्लिक डिमांड होती
कारण आज त्यांचा आवाज या पाटील चषकासाठी यावा. संदीप पाटील झहीरभाई यांच्याकडनं आपण ऐकले चांगलं समालोचन. त्यानंतर कौस्तुभ मेहर नागपूर येथील आमचे कौस्तुभ मेहर हे सुद्धा आज होते. कौस्तुभ आपण या नवापूर गावातला हा एक अपकमिंग कॉमेंटेटर आहे, समालोचक आहेत. आज विनंतीला मान देऊन नक्कीच कौस्तुभ सुद्धा देखील झालेले आहेत. हॅलो. त्यानंतर सलग 3 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकला, आमचे मार्गदर्शक क्रिकेट एक्सपर्ट आणि मॅच स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम करणारे आमचे समालोचक ज्याने मला वसई विराट दाखवलं आहे ते तुकारामजी मांगेला यांचं मात्र स्वागत करतील. अमोलजी पाटील यांच्या शुभ असते जोरदार टाळ्या वाजवा. काही शब्दसाठा आहे, काही समय सूचकता आहे यांच्याकडे. त्यानंतर तुम्हाला यांचं समालोचन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण खूप चांगलं समालोचन करतायत. प्रत्येक ठिकाणी नाही मिळत, कारण ज्या वेळेला काही ठिकाणी आम्ही जातो समालोचकाला त्यावेळेला प्रेम मिळते, आपुलकी मिळते, आपलेपणाचा एक विश्वास मिळतो आणि या सर्वच टाळ्यामधनं समालोचन करण्याची नवी ऊर्जा नेहमीच मिळत असते. काही लोकांचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपण लाभलंय, त्यांचंही मनापासून आभार मानूया. पण एक सन्मान आपण अजूनही करतोय, कारण पिण्याची पाण्याची व्यवस्था ज्यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालेली आहे ते आता विपुल पात्रे पाणी जल है तो जीवन है जसं आहे ना, तर अथर्व पाटील त्यांचा सन्मान करतील. विपुल मात्रे गेले 3 दिवस आणि दुसरा विशेष सहकार्य राहिलेले खास करून आगरी युवा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आगरी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पुरकर, अरुण, तुषार, किशोर पाटील यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. आणि ते करताना पुरापाडा ग्रामस्थांचा सुद्धा तितकंच हातभार आहे, कारण पाटील परिवाराच्या जोडीला पुरापाडा ग्रामस्थही होते. त्याच्यामुळे पुरापाडा ग्रामस्थ पांडुरंग घरत, दिनेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, दर्शन म्हात्रे, अंकुश घरत, अभय पाटील हे सर्व आहेत, पुरापाडा ग्रामस्थ आहेत. नक्कीच आपलं सुद्धा मनापासून आभार आहे. रवी पाटील, नंदकुमार घरत, रुपेश घरत, पंकज घरत, मितेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, यश भोईर आणि अजूनही काही नावं आहेत. आणि अनावधानाने किंवा नजर चुकीने एखाद्याचं नाव घेऊन राहिले असल्यास त्यांचेही आपण आभार मानतोय, कारण प्रत्येकाचा हातभार होता. पाटील परिवाराच्या जोडीला पूर्ण पुरापाडा गाव होता आणि त्या सर्व आणि सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्या दिले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय पाटील परिवार, कारण तुम्ही जी साथ दिली, जे तुम्ही सहकार्य दिलं, त्याच्यामुळे ही स्पर्धा आयोजन नियोजन करताना आपल्याला मदत झाली आणि चांगली स्पर्धा आपण आयोजन नियोजन करू शकलो. ही स्पर्धा म्हणजे करण्यामागचा उद्देश किंवा या स्पर्धा कशासाठी भरवलेल्या आहेत, तर त्यासाठी एक प्रस्तावना आपण हरेश्वरजी पाटील यांच्या या मनोगतांना ऐकूया. हॅलो, नमस्कार. पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक आज गेले 3 दिवस पुरापाडा मैदानावर एकदम आनंद वातावरणामध्ये झालेला आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी हजर झालेले आमचे भाऊजी इंद्रकुमार पाटील, तसे आमचे आत्या भाऊ सुधीर किणी, नंदाताई आणि आमच्या ज्येष्ठ वहिनी सुशीला पाटील आणि अख्खा पाटील परिवार ह्यांच्या सहकार्याने आणि आपले गावकरी बंधू भगिनी आणि मित्रमंडळी यांनी खूप सहकार्य केलेलं आहे, म्हणून हा एवढा मोठा कार्यक्रम आपण करू शकतो. यूट्यूबवाले असतील, कॉमेंट्रीवाले असतील, पंच असतील आणि प्रेक्षक आणि आलेले लांब लांबून संघ 24 संघ इकडे आले होते 3 दिवसामध्ये. 24 संघांनी इकडे खेळ दाखवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने खेळ दाखवलेला आहे. कसे खेळणं, बॅटिंग, त्यांची बॉलिंग, त्यांचं धावणं एकदम बघण्यासारखं असतं आणि खूप बरं वाटलं बघायला. 101 खेळाडू इकडे या मैदानावर येऊन गेले आणि खरोखर ह्या इकडे जमलेल्या सगळ्या बंधुभगिनींचे मी आभार मानतो. आणि पाटील परिवार म्हणजे कसं, ही तरुण मंडळी आपले क्रिकेट पहिल्यापासून आम्हाला क्रिकेटची आवड आहे. क्रिकेट आणि भजन हे आमच्या पारंपरिकच आहे आणि पारंपरिक असल्यामुळे या मुलांनी विचार केला की आपल्या वडिलोपार्जीच्या नावाने आपण का एखादा स्पर्धा उतरवू नये. आणि मुलांनी आणि भाची मंडळी आमचे संदीप पाटील म्हणा, सुनील पाटील म्हणा, आमचा दिप्या म्हणा,
हे सगळे मंडळींनी पुढाकार घेतला आणि आज हा जयेश आहे, आमचा संदेश आहे, ह्यांनी पुढाकार घेऊन हा सगळा कार्यक्रम आता पुढे पुढे न्यायाचा त्यांनी विचार केला आणि त्यांना सहकार्य देणारी सगळी आमची मंडळी आहे. जास्त कमी बोलत नाही, असेच कार्यक्रम आपण पुढे पुढे नेऊया. वडलोपराजाची आठवण आपण ठेवूया आणि तसं गावाचं नावही आपल्या होत जाईल की कोणतरी पाटील परिवार पुरापड्यामध्ये आहे आणि काहीतरी आयोजन करतं आहे आणि बरेचसे प्लेयर येऊन इकडे खेळतात आणि त्यांना आनंद देतात, आनंद घेतो आहे. बस, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जे उद्देश होता खास करून या पाटील परिवाराचा या आयोजन करण्यामागे, तो उद्देश त्यांनी बोलून दाखवला की पाटील परिवारातील आता बुजुर्ग व्यक्तिमत्व असतील, मुलं असतील, मुली असतील, सुना, नातवंड, जावई असतील, या सर्वांसमोर आज व्यासपीठावरती बघतोय ना, हे व्यासपीठ फक्त पाटील परिवारातील सदस्य आहेत. फार अभावानेच पाहतोय आपण असं, कारण पाटील परिवारातील प्रत्येक सदस्याने वेळ दिलाय. वेळ फार महत्त्वाचा असं आम्ही म्हणतोय की वेळ काढणं, वेळ देणं तेही महत्त्वाचं आहे. म्हणून पाटील परिवारातील प्रत्येक सदस्यानं याला वेळ दिलाय. जसा उल्लेख केला गेला आता इथे मुलं आहेत, बहिणी आहेत, जावई आहेत, भावाजी आहेत आणि सुना, या सर्वांचा समावेश असलेली ही स्पर्धा, ज्याचा उल्लेख इथे केला गेला, प्रास्ताविकामध्ये मांडलं गेलं की आपल्या वाडवडिलांचं नाव, आपल्या पूर्वजांचं नाव कायम राहावं, या पुरापाड्याच्या पाटील परिवाराचं नाव कायम राहावं, म्हणून या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं होतं. पुन्हा एकदा पाटील परिवाराच्या वतीनं काही नावं कदाचित लावून गेली असणार किंवा काही नावं अशी नजर चुकीनं घ्यायची राहून गेली असणार. या सर्वांचा आभार, या सर्वांचा आभार पाटील परिवाराच्या वतीनं की ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेला नियोजन करताना सहकार्य केलं आहे, त्यांचा आपण मनापासून आभार. आपण जातोय आता पुन्हा मुख्य बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने जातोय. ज्या ट्रॉफीज आहेत, पण त्याच्या अगोदर जे पहिली सेमीफायनलचा मॅच झाला होता, त्या सेमीफायनलच्या मॅचमधलं मॅन ऑफ द मॅच, सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच इथे दिला जाणार आहे आणि ते देण्यासाठी या पाटील परिवाराचे जावई आहेत सन्माननीय इंद्रकुमारजी पाटील आहेत. त्यांना विनंती करीत त्यांनी पुढे यायचं. पहिल्या मॅचचा सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच विश्वनाथ जाधव. आपण या विशू, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कारण पहिल्या षटकामध्ये प्रथमेशने धावा केल्या होत्या, पण शेवटी 40च्या पार जाईल न जाईल, धावा होतील न होतील, पण त्यावेळेला विश्वनाथ जाधवची खेळी आणि त्यानंतर एक विकेटही त्याने घेतलाय. विश्वनाथ, ज्या खेळाडूचा आपण उल्लेख अगोदर सुद्धा केला होता, ज्याचा सन्मानही केला आहे, आणि तो या पहिल्या सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय. इंद्रकुमारजी पाटील जे आहेत त्यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅच त्याला प्रदान करण्यात येतोय. त्यानंतर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑफ फायनल, अंतिम सामन्यातील सामनावीर. छोटी धावसंख्या होती, पण छोटी धावसंख्या असताना ज्यानं बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये करामत केले तो खेळाडू राहिलाय. गेल्या वर्षी देखील तोच खेळाडू होता, आताही आहे. प्रथमेश ठाकरे आहेत फायनलच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, सामनावीर प्रथमेश. आणि त्यांना फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी अविनाशजी पाटील आहेत. यांना विनंती आहे, अविनाशजी पाटील आपण थोडंसं पुढे या आणि प्रथमेश आपण या. प्रथमेश ठाकरे गेल्या वर्षी देखील ज्यांचा संघ खेळला होता तिथून जिंकला होता. सामनावीर प्रथमेश ठाकरे. वॉरेट बघा तुम्ही, अंबडी फाट्यावरनं भिवंडीच्या दिशेने गेलं तर एक गाव आहे वॉरेट गाव, तर वॉरेट गावचा सुपुत्र आहेत आणि त्यानं आज चांगला खेळ या मैदानावरती दाखवलेला आहे. त्यानंतर या संपूर्ण बेस बॉलर या स्पर्धेमधला सर्वोत्तम गोलंदाज. चुरस फार होती, विकेटही वर खाली होते आणि या सुरसीमध्ये 2-3 नावं होती. तिन्ही संघाकडनं चांगला खेळ झाला होता आणि तिथून बेस्ट बॉलर जो सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवड करण्यात येते अशा खेळाडूची, ज्या खेळाडूनं चांगली गोलंदाजी केली, विकेटही त्याने घेतले आहेत आणि एक अचीवमेंट देखील ज्याने घेतलेले आहेत. कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवड करण्यात येते ज्यानं 4 षटकं हाताळल्यात, 24 चेंडू ज्याने हाताळल्यात आणि 24 चेंडूमधले 24 मधले 15 निर्धाव चेंडू हाताळल्यात. कपिल केने आहेत या स्पर्धेतले सर्वोत्तम गोलंदाज, कपिल केने. बाकीचे गोलंदाज होते पण 24 मधले 15 डॉट बॉल त्याने हाताळले होता आणि त्यांना बेस्ट बॉलरचं देण्यासाठी आपण नैना पाटील उपस्थित आहेत, आते आहेत. आता आपण पुढे या. कपिलसाठी जोरदार टाळ्या ओसेबीकडनं संधीने. पण आज मॅडन ओव्हर 24 चेंडू मध्ये 15 चेंडू डॉट बॉल कपिल केने याने हाताळल्यात
मॅडन ओव्हर हाताळली. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी कपिल नक्कीच केली आपण. तो खेळाडू ठरलाय बेस्ट बॉलर. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, सर्वोत्तम फलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला ज्यानं लक्षवेधी कामगिरी केली बॅटिंग करताना. तिथे सुद्धा चुरस होती. 2 खेळाडू होते ज्यानं चांगली कामगिरी केलेली आहेत. पण आता 3 संघ असे आहेत ते क्वालिफाय झाले होते, जे क्वालिफायच्या दिशेने आले होते. मग त्याच्यामधनं 1 खेळाडूची निवड केलेली आहेत बेस्ट बॅट्समन म्हणून आयोजकाकडनं. आणि या संपूर्ण स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन ज्यानं चांगला खेळ दाखवला, आपल्या टीमच्या मदतीला तो धावला, टीमच्या अडचणीच्या वेळेला ज्यानं धावा केल्या आणि मोठे फटकेही खेळले आहेत, तो खेळाडू ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या पाटील परिवाराच्या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज बेस्ट बॅट्समन गोस टू उमेलमान संघाचा अमित गरत. अमित गरत ठरल्यात. अमित आपण या आणि त्यांना बेस्ट बॅट्समनचा देण्यासाठी संदीपजी पाटील आहेत. बेस्ट बॅट्समन ठरल्यात अमित गरत, उमेलमान संघाचे खेळाडू. अजून आज सकाळी एका प्रेक्षणीय सामना झाला होता, त्याच्यामुळे आहे. कारण जर लवकर तुम्हाला दिली असती ट्रॉफी तर कदाचित फोटो काढायला गेले असते. त्याच्यामुळे थांबले आम्ही. त्याकरता थांबलोय आम्ही की तुम्ही थांबायला हवं. त्याकरता प्रेक्षणीय सामना झाला होता 40+ क्रिकेट. 1 धाव आरोग्यासाठी. कारण जर आपण चांगलं आरोग्य राखलं, चांगला फिटनेस राखला तरच आपण खेळू शकतो. त्याच्यामुळे तो प्रयत्न पाटील परिवाराने केला होता. आपल्या पुरापाड्यातील 40+ खेळाडू आणि त्याच्यामध्ये एक प्रेक्षणीय सामना, एक्झिबिशन मॅच आपण जी पाहिली होती, ते एक्झिबिशन मॅच विजेता जो संघ ठरला होता आणि एक उपविजेता आहे. पहिले आपण उपविजेता संघाला बोलू, कारण आम्हाला पण थोडी गर्दी पाहिजे होती ना बक्षीस समारंभाला, त्यामुळे तुम्हाला थोडंसं थांबवलं होतं. तर बालोवा टीम उपविजेता संघ ठरला होता. 40+ संघ होता जो एक्झिबिशन मॅच होता. टाळ्या होऊ द्या, कारण याच आपल्या पुरापाडा गावातील जे खेळाडू आहेत 40+ चे खेळाडू आहेत. अरुणजी पाटील आहेत. अरुणजी पाटील या आपण. कारण प्रेक्षणीय सामना झाला होता आणि त्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये 2 संघांमधली लढाई आपण पाहिली होती. आणि बालोबा संघ जो कदाचित मॅच नाही जिंकू शकलाय, पण आपण चांगला खेळ केलाय आणि खेळण्याची जिद्द जी आजही जर पाहिलं तर 40+ क्रिकेट आपण खेळलंय. त्यानंतर मॅच जिंकली होती रामचंद्र स्मृती टीमनं जिंकली होती. त्यामुळे विजेत्याचं जे ट्रॉफी आहे ते त्यांच्या दिशेने जाईल. कॅप्टन आणि टीम आपण या 40+ चे टीम. चला रवी आणि बाकी अमोल पाटील आहेत, नितीन मुरकर आहेत आणि त्यांना देण्यासाठी अमोलजी पाटील येतील. एकदा टाळ्या होऊ द्या, टाळ्या. छोटे कंपनी बच्चे टाळ्या वाजवत राहायचंय. आपल्या पुरापाड्यातील 40+ चे खेळाडू होते. तर पाटील परिवारानं तोही प्रयत्न केला होता का बाबा इतर गावातील खेळाडू खेळतात, प्रोफेशनल खेळाडू खेळतात, मग आपल्या गावातील जे सिनियर आहेत 40+ चे खेळाडू आहेत आणि त्या 40+ मध्ये एक एक्झिबिशन मॅच आणि तो जिंकला होता रामचंद्र स्मृती या संघानं. तर विजेतेपदाची ट्रॉफी इथे प्रदान करण्यात येते. अभिनंदन रामचंद्र स्मृती, नितीनजी, रवीजी, सर्वांचं आपण अभिनंदन करतोय. त्यानंतर प्रत्येकाला उत्सुकता आहे की बाबा मॅन ऑफ द सिरीज कोण आहे, या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू कोण आहे. पण थोडंसं थांबवतोय त्याच्या अगोदर आपण या स्पर्धेमध्ये 3 संघ क्वालिफाय झाले होते. त्या 3 संघांमधली आज सेमीफायनल नंबर 1 पाहिली. त्या सेमीफायनल नंबर 1 मध्ये
जरी पराभूत झाला पण अर्नाळ्याची माती काय, अर्नाळ्याचं क्रिकेट काय कालही दाखवलं तर आजही त्याने दाखवलंय. भले त्यांचा क्रमांक 3 होता पण 1 नंबरचा खेळ त्या संघाने केलाय. पाटील परिवार, पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024चा 3ऱ्या क्रमांकाचा संघ जो ठरलाय आणि त्यांना तिथे आपण विनंती करतोय नंदाताई सुधीर किणी आणि सुधीरजी किणी जे आहेत त्यांना विनंती करतोय आपण पुढे या. सुधीरजी किणी आणि नंदाताई किणी आणि साईनाथ अर्नाळा टीम, चला आपण या. कारण जोरदार टाळ्या याच आपल्या मातीत वाढलेला, मातीत रुजलेला, मातीत पुळलेला आणि एक चांगला खेळ. भले ते क्वालिफाय नाही झाले, फायनलला नाही खेळू शकले पण अप्रतिम खेळ कालही आजही साईनाथ अर्नाळ्याने अप्रतिम खेळ केलाय आणि या 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय पाटील चषक 2024चा. कालही अप्रतिम खेळ केला अर्नाळा टीम. नक्कीच आपण आज देखील प्रतिस्पर्धी संघ कसाही असू द्या पण आम्ही लढावती नाही सांगणार. प्रमोद संदीप नक्कीच आपल्या टीमनं चांगला खेळ केलाय, अभिनंदन आहे आपलं. त्यानंतर फायनलचा मॅच झाला. फायनलचा मॅच जो 2 षटकांचा सामना झाला होता त्या 2 षटकांच्या सामन्यामध्ये आपण शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर आणि उमेलमान या 2 संघांमधली लढत पाहिली होती आणि त्या सामन्यामध्ये शिवांसनं बाजी मारली पण या पाटील परिवाराने आयोजित केलेला पाटील चषक 2024चा 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी पण आगरी समाजातील गटातनं आलेला संघ होता. कारण पाटील परिवाराने प्रयत्न केला होता ज्या समाजामध्ये आपण वाढलो त्या समाजाचं काही देणं लागतं म्हणून आगरी समाजासाठी एक गट राखीव ठेवला होता आणि त्या गटातनं पुढे आलेला या पाटील चषक 2024चा 2ऱ्या क्रमांकाचा संघ ठरला आहे टीम उमेलमान. उमेलमान आपल्या टीम या आणि त्यांना बक्षीस देण्यासाठी आपण विनंती करू. हरीश्वर पाटील, भास्कर पाटील आणि इंद्रकुमारजी पाटील आपल्याला विनंती करू. आपण या इंद्रकुमारजी पाटील आपण या. कारण उमेलमानच्या गावाशी आपल्या पाटील परिवाराचं वेगळं नातं आहे. बहीण आहे, आते आहेत, भाचे आहेत आणि आज तो संघ 2य क्रमांकाचा 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे उमेलमानचा संघ. उमेलमान संघ अभिनंदन. जरी या प्रयत्नामध्ये आपण कमी पडले नक्कीच पुढच्या वेळेला आपण अपेक्षा व्यक्त करू की चॅम्पियनशिप जे आपल्याला घ्यायचं आहे त्या दिशेत जाणार. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज संपूर्ण स्पर्धेतला बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्याला म्हणूया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. तर निवड थोडीशी कठीण होती आणि जे 3 संघ क्वालिफाय झाले त्याच्यातनं आपल्याला निवड करायची होती. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी पाहायच्या होत्या. एक चांगली फलंदाजी केले, गोलंदाजी केले, टीमची सिच्युएशन परिस्थिती संघाची काय होती, मॅच सिच्युएशन काय होती आणि त्यावेळेला जरी पॉईंट जरी पाहिले तर अशा वेळेला थोडी निवड करणं कठीण होतं. पण अशा परिस्थितीमध्ये आपण निवड करतोय अशा खेळाडूची ज्यानं चांगला खेळ केलाय, फलंदाजीमध्ये धावाही केल्यात, गोलंदाजीमध्ये विकेटही घेतल्या आहेत, कॅचही घेतल्या आहेत, असा खेळाडू ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. तिन्ही संघ दावेदार होते, नॉमिनेशन होतं पण या तिन्ही नॉमिनेशनमध्ये बाजी मारले मॅन ऑफ द सिरीजसाठी. भली ते क्वालिफाय नाही झाले फायनलसाठी पण त्यांच्यातच खेळाडू इथून डिझर्व करतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी निवड करतोय साईनाथ अर्नाळा. डेलमॉन आहे मॅन ऑफ द सिरीज. डेलमॉन आपण या. डेलमॉनच्या वतीनं त्यांनी सहकार्य करतील आणि त्यांना देण्यासाठी आपण विनंती करतो सदानंदजी पाटील आणि अमोलजी पाटील आणि सदानंदजी पाटील. डेलमॉन साईनाथ अर्नाळा टीमचा अष्टपैलू खेळाडू त्यानं धावाही केल्या. आजही जर बघितलं सेमीफायनल मध्ये त्यानं धावा केल्या, विकेटही त्यानं घेतलाय आणि तो खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीर याला म्हटलं जातं, त्या मालिकावीरचा मानकरी ठरलाय.
पुन्हा एकदा आपण जे फायनलचं विजेतेपद देणार आहोत, पण पाटील परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचा आभार आहे. कारण दुसरं पर्व होतं, दुसरं वर्ष होतं आणि दुसऱ्या वर्षामध्ये काही नवीन गोष्टी करायच्या होत्या, त्याही देखील केल्या गेल्या होत्या. तर पुन्हा एकदा सर्वांचा आपण आभार मानूया, प्रेक्षकांचा आभार मानूया. आणि आता फायनलचा विजेता यावर्षी बहुधा हे मैदान आणि पाटील परिवाराची स्पर्धा हे जिंकण्याची सवय ज्याला लागलेली आहे आणि जी सवय लागलेली आहे चॅम्पियनशिप पटकावण्याची, चॅम्पियन होण्याची ती सवय लागलेला गेल्या वर्षीचा तो विजेता होता, या वर्षी देखील त्याने विजेते पटकावले. या स्पर्धेची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्याचा मान लागोपाठच्या दुसऱ्या वर्षी ज्या संघानं घेतलाय पाटील परिवार, पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024चा विजेता टीम शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर आपण या आणि त्यांना देण्यासाठी दीपकजी पाटील, अथर्वजी पाटील आपण या आणि पाहुण्याने विनंती आपण पुढे यायचं आहे. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर, शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर. कारण यातील बहुतांशी खेळाडू होते जे नाईटला रत्नागिरी चिपळूणला खेळले, सकाळी 4-5 वाजता घरी आले, पण पुन्हा एकदा या मैदानावरती आले. चॅम्पियन ठरलाय टीम शिवान. अभिनंदन टीम शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं पाटील परिवाराच्या वतीनं मनापासून आभार आणि प्रत्येक सभासदांना धन्यवाद देतो. आज महत्त्वाचा वेळ या बक्षीस समारंभासाठी दिलाय. तर गेले 3 दिवस आपण एन्जॉय केलेले आहेत, आनंद फार लुटलेला आहे. हा बक्षीस समारंभ इथेच संपला. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानूया. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. सर्वांचं पाटील परिवाराच्या वतीनं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. कहलाता है हरी बाजी को